नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आजचा ब्लॉग खरंच खूप स्पेशल असणार आहे। स्पेशल का तर ते तुम्ही खाली टायटल वाचून तुम्हाला कळलंच असेल। एक थोडक्यात सांगायला गेलं तर प्रत्येक शिवप्रेमी किंवा शिवभक्ताचं एक स्वप्न असतं की अख्ख्या भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा त्याच्या आपल्या गावात असावी। आणि हेच स्वप्न पुनर्वसन साळमधील आपल्या शिवप्रेमींनी पाहिलं होतं आणि कित्येक दिवसाच्या मेहनतीनंतर ते स्वप्न आज पूर्ण होत आहे। महाराजांचा पुतळा आणण्यासाठी आम्ही खूप उत्साही आहोत। आता आम्ही सगळेजण महाराजांचा पुतळा आणण्यासाठी बेळगाव येथे जात आहोत। आता महाराजांचा पुतळा घेऊन उद्या भेटू आपण। चला तर मग, जय शिवराय। इथे पुढे विसगाव पोहोचल्यावर आम्ही सर्व गाड्या ठेवून तो जो आम्ही आयजर केला आहे त्याच्यातून सगळ्या बसून एकाच गाडीत आम्ही जाणार आहोत। त्यानंतर उद्या सकाळी विसगरपासून आमच्या गावापर्यंत महाराजांची भव्य मिरवणूक काढत आम्ही महाराजांची मूर्ती गावात घेऊन जाणार आहोत। तरी हा सगळा प्रवास पाहण्यासाठी आमचा ब्लॉग बघत राहा। डायरेक्ट आता भेटूया बेळगावला पोहोचतो। शिव सकाळ मित्रांनो, तर आता आपण आहोत बेळगावमध्ये स्वरूप थिएटरच्या समोर आणि सकाळचे 5 वाजले आहेत। खरं तर आम्ही रात्री 2 वाजता इथे पोचलो होतो, पण तो जो मूर्तीशाळेचा कुंभार होता तो इथे अवेलेबल नसल्यामुळे आम्हाला रात्रभर इथे त्याची वाट पाहावी लागली आणि आम्ही इथेच मागच्या कॅन्टीनमध्ये झोपलेलो। बट झोपलो म्हणजे वाट बघतो, झोप काय लागली नाही। आता सकाळचे 5 वाजले आहेत आणि आता तो कुंभार पण आला आहे। चला तुम्हाला मूर्ती दाखवतो। टोपी चला माझ्या मागे तुम्ही पाहू शकता इथे ट्रॉली तयार आहे आणि आम्ही महाराजांना हार वगैरे अर्पण करून ट्रॉली बबलू आहे। खरं तर उशीर झाला आहे। सकाळी रात्रीच निघायचा प्लॅन होता, पण काही कारणामुळे उशीर झाला, काही हरकत नाही। पण आता सर्व एकदम नीट झालं आहे। आता थोड्या वेळात आम्ही महाराजांची पूजा करून आम्ही इथून निघणार आहोत। तर कुठेच जाऊ नका, पाहत राहा। वाय लागतंय महाराज की जय, माता की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। गणपती बाप्पा आता तुम्ही पाहू शकता आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बेळगाव शहरात आहे आणि इथे वेगवेगळ्या अडचणी समोर येत आहेत, जसं काय ट्रॅफिक आणि हे जे इलेक्ट्रिकच्या वायरी आहेत, पण त्या सर्व अडचणींना मात देऊन
आम्ही कोणालाही त्रास न देता इथून मूर्ती बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहोत. इथे तुम्ही पाहू शकता आपले शिवभक्त कार्य करते कसं इथे आपली मूर्ती सुखरूपपणे कशी जाईल याची काळजी घेत आहेत. ट्रॅफिकमधून जसा रस्ता काढू आणि एकदा हायवेला लागलो की सुखरूप जाऊ. आणि अशा प्रकारे आमच्या सर्व शिवभक्तांनी सर्व अडचणींना मात देऊन बेळगाव शहरातून आपली मिरवणूक बाहेर काढली आहे. आणि आता आपण हायवेवर लागलोय. त्यांचा रथ आहे तो एकदम सुरळीतपणे पुढे जाईल. या बाजारामधून काढताना बेळगावच्या नागरिकांनी खूप सहकार्य केलं आम्हाला. हो आणि पोलिसांनी पण सहकार्य केलं. छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक आता हिंडलगा जेल इथे पोहोचली आहे. ते ह्या परिसरातले शिवभक्त आणि शिवप्रेमी इथे महाराजांच्या आरतीसाठी जमले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत नाही तर पूर्ण राष्ट्राचे आराध्य दैवत आहे. ते आम्हाला आज दिसून येते. आज कर्नाटक सिटीमध्ये सर्व लोक थांबून शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पूजा करत आहे. तर तुम्ही बघू शकता. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय महाराज. बस काय फिलिंग आहे? दमला आहेस? पूर्ण जोशने अजून खूप रस्ता पार करायचा आहे. घाटपर्यंत उतरायचं आहे खाली. गोवा गोवा. आई फुफाटा घुटल काटा दिसल वाट तुझी. झोकून आशा चालत धाकी गाडून टाक भीती. तर मित्रांनो इथे संध्याकाळचे 6 वाजले आहेत आणि आम्ही अजून घाटावर पण नाही पोचलो आहे. आणि लेट होण्याचं कारण तुम्ही पाहिलं असेल. वाटेवरच्या फांद्या, वायर्स, त्यानंतर ट्रॅफिक आणि वाटेत भेटलेले शिवभक्त आणि अशी पायी चालत आम्ही ह्या स्पीडने जातो आहे. म्हणजे वेळ होईलच. आता मला वाटतं सकाळी 9 ते आता 6 वाजलेत. 9 तास झाले आहेत. मला वाटतं 9-10 वाजतील. पण सगळ्यांचा उत्साह अजून तेवढाच आहे. तर मग भेटू तुम्हाला घाटावर. स्टे ट्यून. जय शिवराय मित्रांनो. आणि आता रात्रीचे 12 वाजले आहेत आणि महाराजांची मूर्ती घेऊन आम्ही आता रामघाटाच्या माथ्यावर म्हणजेच तिलारी नगरवर पोहोचलो. आणि चांगली गोष्ट म्हणजे आपल्यासोबत साहिल पण इथे सहभागी झाला आहे. म्हणजे आजच आम्हाला पोचायचं आहे खाली. सो येस स्टे ट्यून. जय श्रीराम. जय शिवराय
हाय मित्रांनो, तर आज आहे दिवस 3रा आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती महाराष्ट्रातील कोणाळ ह्या गावात आली आहे. रामघाट आम्ही काल रात्री 5 वाजता आम्ही 1 वाजता आम्ही निघालेलो आणि 5 वाजता आम्ही रामघाट काढून खालती बिगरला पोचलेलो आणि सकाळी जाऊन कपडे वगैरे चेंज करून एकदम तयार होऊन आम्ही आता कोणाळ इथे आलो आहे. आणि इथे पण अगदी झाडं वगैरे खालती आहेत आणि वगैरे त्यासाठी आम्ही वेळ लागतो जरा, पण अजून 1-2-3 तासातच आमची छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ही आपल्या गावात पोच होईल. तर सगळेजण पाहत राहा असे. बाह पर समूरती नाह पर जो सहस बाह पर राम गुजराज है. तेजतम अंश पर कन्यजनी वंश पर धूमलिच्छ वंश पर स्वयं शिवराज है. जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी. तर मित्रांनो, महाराजांची भव्य अशी मिरवणूक आता खरे मुंबईत येऊन पोहोचली आहे. आता अवघ्या काही क्षणातच आम्ही साळगावात पोहोचणार. महाराजांचं आगमन इथे दोडामार्ग शहरात झालेला आहे. 15 फुटी भव्य महाराजांचा पुतळा आमच्या गावाची शान होणार आहे. संघटनाच्या जोरावर शरीच्या जीवावर उभा केलाय. तुमच्यासारखे बाबा भावाचे गुडणे पाडून आयत्या सिंहासनावर बसलेलो नाही आम्ही. मराठा जगतो स्वाभिमानानं आणि मरतो देखील स्वाभिमानानं. छत्रपती शिवाजी महाराज की झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला. अरे काट कुट वाट म्हणजे बोचती त्याला. रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची. रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बिकुनाची. मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बिकुनाची. तर मित्रांनो, अशा प्रकारे 3 दिवसाच्या अवघड पण अस्मरणीय अशा प्रवासानंतर आज 12 फेब्रुवारी रोजी महाराजांचे पदस्पर्श आमच्या गावात झालेले आहे. संपूर्ण गावाचे वातावरण कसे शिवमय झालेले आहे. 19 फेब्रुवारी शिवाजी महाराज जयंती दिवशी या भव्य प्रतिमेचा प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम होणार आहे. तरी तुम्हाला सर्वांना आग्रहाचे निमंत्रण आहे आणि ज्यांना कोणाला यायला भेटणार नाही त्यांना आमचा ब्लॉग तर आहेच. तुम्ही जर आमच्यासोबत या प्रवासात शेवटपर्यंत होता तर कमेंटमध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका. आणि असेच ॲडव्हेंचरस व्हिडिओज पाहण्यासाठी ॲडव्हेंचर ॲडिक्टला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया शिवजयंती दिवशी. जय शिवराय.